इनसाइड आउटचा फटका, ट्रॅप रचला गेला, जाळं पिटला आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडलाय मोठी शिकार. फलंदाज सुहास करे बॅक टू द पॅव्हेलियन. जो स्ट्रॉंग झोन होता, काही वेळेला आपण म्हणतो ना की तुमचा स्ट्रॉंग झोन हा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतो. इनसाइड आउटच्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, परंतु डबल माइंडेड झाला. थोडंसं लाईन जी होती पहिल्या चेंडूवरती आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्क काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र अचानक लाईनमध्ये बदल झाला, गतीमध्ये बदल झाला, वेगानं चेंडू आला आणि त्या चेंडूला इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नात सुहास करे मिस टायमिंग केला. सागर दरेकर यांना मात्र कोणत्याही प्रकारची चूक न करता तो झेल टिपला आणि पहिली महत्वाची विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन करून दोनही संघ दिमागदार पद्धतीने दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले आहेत. इनेट नंबर 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज आहेत हॅपी सिंग. प्रेशर स्ट्रेट अवे आपल्याला आता फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळतोय. आणि एक चांगली गोष्ट मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेला त्याला चेंडू परीक्षण करणं गरजेचं असतं. खरं तर हा चॉईस संघनायकाचा असतो, आपल्या सिनियर बॅटर्सचा असतो, परंतु ज्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्यावेळेला चेंडूचं परीक्षण करणं गरजेचं आहे, बाउन्स सांभाळणं गरजेचं आहे. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही पहिल्या षटकामध्ये विकेट गमावता, यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. एका मी वरील कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करतोय, एका लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी करतोय. दोनही हातांना जर आपण पाहिलं तर एका हाताला व्रिस्ट बँड आहे, दुसऱ्या हाताला थोडंसं इंजरी जरूर संभवते आणि त्यामुळेच की काय बँडेज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कमालीची गोलंदाजी आहे. परंतु यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, संधी होती. खरं तर या खेळाडूकडनं, या क्षेत्ररक्षकाकडून ही अपेक्षा नाहीये. थोडासा लवकर ऑन द नी आला आणि हेच कारण आहे की ज्यावेळेला तुमचे नीज जमिनीवरती आदळतात त्यावेळेला चेंडू कंट्रोल करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. अन्यथा हा झेल मात्र कमालीचा होऊ शकला असता आणि अमनसाठी हा फार कठीण झेल नव्हता. अगदी इझिली तो चेंडूपर्यंत पोहोचला होता. फक्त जिथे चेंडू कलेक्ट करायचा होता तिथे त्याच्या नीज ज्या आहेत त्या ऑन द ग्राउंड आल्या आणि दैव बलवत्तर ठरलं मी म्हणेन हॅपी सिंगचा. परंतु अशा प्रकारचं जीवन जर तुम्ही द्याल तर त्याचा फायदा कसा उचलला जातो हे दर्शवणारा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. मध्ये करतो अगदी आपल्या नावारूपाला साजेचा खेळ या खेळाडूंना मैदानावरती साकारलाय. मग ते फॉर्मॅट कोणतंही असो, टेनिस क्रिकेटचा असो, रबर बॉलचा फॉर्मॅट असो आणि बऱ्याचशा लेदरच्या स्पर्धांमध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय. त्यामुळे एक जेन्युइन खेळाडू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू खेळायचा होता, कव्हर मिड ऑफ मधून चेंडू तटवलाय. सागर त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं नक्कीच पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. एकूणच धावा संख्या धावफलकावरती विथ दी सिंगल स्कोर मूव्स ऑन टू 9. याही वेळेला फुलर लेनचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मिड ऑफला हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती आले. सेन्सिबल क्रिकेट. 5 षटकार आल्यानंतर
दोनही खेळाडूंना मात्र संयम दाखवलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात. तर अंतिम चेंडूवरती सिंगलनं मात्र या ठिकाणी कुठेतरी स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आणि स्ट्राईक ज्या वेळेला तुम्ही रिटेन करता त्यावेळेला मात्र येणाऱ्या पुढील षटकाच्या पहिल्या चेंडूवरती तुमच्याकडून आक्रमकता पाहायला मिळते आणि या आक्रमकतेची गरज देखील आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स सारखा ताकदवान संघ तुमच्या समोर आहे. आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कळंबोली क्रिकेटच नव्हे तर कळंबोली क्रिकेट व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारा अर्थातच आदित्यप्रिया नावाचा हा संघ, कळंबोली नावाचा संघ, मग स्पर्धा कोणतीही असो, कळंबोलीचं नाव आदित्यप्रिया लॉजिस्टिक या नावाबरोबर जुडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक व्यावसायिक खेळाडूंना घेऊन देखील एक संघ आहे. एक व्यावसायिक संघ आहे, एक इंटर कॉलनीचा संघ आहे आणि दोनही संघ मात्र प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये चमकदार कामगिरी करतायत. त्या गोलंदाजीमध्ये होत आहे बदल. खरं तर 3 षटकं 3 गोलंदाज ही संकल्पना आहे. आणि गोलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, सज्ज होत आहेत. विलास कदम. 1 षटक 11 धावा, 1 फलंदाज बाद, 4 एक्के आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी, फ्लायटेट केला चेंडूला. आज अमनचं क्षेत्ररक्षण थोडंसं साधारण प्रकारचं राहिलंय. एक झेल सुटलाय, त्यानंतर हा इझिली अडवला जाणारा चेंडू होता. खरं तर या चुका अमनकडनं अपेक्षित नाही आहेत. आणि पहा 30 यार्ड सर्कलमध्ये आता मात्र या क्षेत्ररक्षकाला आणलं जात आहे. याही चर्चा प्रेक्षकांमध्ये होत आहेत, आमच्या मान्यवरांमध्ये होत आहेत आणि हे एवढं गरजेचं देखील आहे. कळंबोली क्रिकेटचं स्टँडर्ड जर आपण पाहिलं, यावेळेला मात्र शफल क्रॉस द लाईन. सुरेश मोहिते येतात झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली आहे. विकेट इथे मात्र गमावली गेली आहे. कुठेतरी जो आत्मविश्वास आहे जो गमावला आहे सुहासकरे बाद झाल्यानंतर, त्यानंतर सचिन सारखा महत्वाचा विकेट गमावल्यानंतर हॅपी सिंगच्या बॅटमधून जरूर एक षटकार आलाय, परंतु आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल. 3 षटकांची ही लढत आहे आणि किमान 40 धावा या धावफलकावरती अपेक्षित असणार आहेत. 12 ते 13ची सरासरी प्रतिस्पर्धी संघावरती तुमच्या दबाव निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचाच्या दिशेनं पाहायला मिळतंय, जगदीश मेडिकल चे सर्व ओनर सन्माननीय तुषारजी तिवारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतंय. खरं तर खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील असतं. या वर्षीच्या KPL मध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं राहिलं. जगदीश स्पोर्ट्स असेल, जगदीश मेडिकल असेल, यांच्या माध्यमातून मात्र नेहमीच सहकार्याची भावना आपल्याला पाहायला मिळाले आणि तुषारजी तिवारी साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळते शुभागमन. तर 2 गडी बाद 13 ही धावसंख्या धावफलकावरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या मात्र कमालीचं टायमिंग, हलकासा ओव्हरपिच चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका, 6 धावांसाठी षटकार.
फलंदाज सौरभ ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. हलकासा ओव्हर पिच चेंडू होता, थोडस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला विलासनं, परंतु जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय हा फलंदाज सौरभ. आणखीन एक बायकर मॅन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून उदयास आलेला हा खेळाडू. यावेळेला वेट अँड वॉचचा क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र कमालीचा टायमिंग आहे. 3-3 क्षेत्ररक्षक आणि चांगला प्रयत्न, खूप डिस्टन्स कव्हर केलं गेलं. पंच इशारा जरूर देतील आमच्यापर्यंत. येस, पंचांचा इशारा आलाय. इट्स अ बाउंड्री. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार आहे आणि या चौकारानं एकूण आता धावसंख्येचा जर विचार केला तर मात्र 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 23 धावा. पण अचानक मी म्हणेन सौरभ या खेळाडूंना मोमेंटम शिफ्ट केलाय. एक षटकार एक चौकार, आणि हीच तर वैशिष्ट्य आहे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये. एखादं षटक जर का फलंदाजांचं वर्चस्व प्रस्थापित केलं फलंदाजांनी तर मात्र सामन्यामध्ये फाईटबॅक करताना तो संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतो. विलासवरती थोडासा दबाव आहे. यावेळेला 2 क्षेत्ररक्षकांना भेदलाय. अनिकेत चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय बॅक टू बॅक सौरभच्या वाटमधून दुसरा चौकार. कळंबोली क्रिकेटला वेगळ्या उंचीवरती नेणारी स्पर्धा म्हणजे कळंबोली प्रीमियर लीग. कारण याच कळंबोली प्रीमियर लीग मधून ज्या खेळाडूंना आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, तो खेळाडू आज या मैदानावरती आपली गुणवत्ता सिद्ध करताना नक्कीच पाहायला मिळतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण अनाउन्समेंट केलं होतं की येत्या 24, 25, 26 जानेवारी 2025ला या वर्षीचा कळंबोली प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा आयोजन करण्याचा मानस हा आयोजकांचा आहे. आणि ही अधिसूचना मात्र त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जारी केली जाते की येणाऱ्या 24, 25 आणि 26 जानेवारी 2025 रोजी ही स्पर्धा मात्र खेळवली जाईल. नाव बॅक टू क्रिकेट. या एका धावेंच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14च्या सरासरीनं 2 गडी बाद 28 धावा धावफलकावर. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुहास करेसारखा महत्वाचा फलंदाज सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती गमावल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित प्रतिस्पर्धी संघावरती आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ दबाव निर्माण करेल का. पहिलीच इथे मात्र चिंतन केलं जात आहे. टीम हर्डल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि तितकाच वेळ इथे मात्र मिळतोय. तो अर्थातच दोनही फलंदाजांना पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होतीये. पाण्यासोबतच काहीसा मॅसेज देखील आहे आणि तो मॅसेज कशा प्रकारचा असेल. चला विकेट वरती उभा राहू नका प्लीज. येस, विकेट्स आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. एसट्या, बॅट, हे बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप्समधून देखील आपण पाहिलं की एखाद्या खेळाडूच्या हातातून बॅट सटकली तर अगदी त्याला वंदन करताना, नमन करताना देखील आपण पाहिलं. एखाद्या खेळाडूचा पाय जर बॅट किंवा स्टंपांना लागला तर अगदी ते चित्र आपण पाहिलं की तिथे अगदी नतमस्तक होऊन ते खेळाडू, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यामुळे या विकेटवरती आपण आपलं क्रिकेटिंग करिअर मधील बेस्ट किंवा बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. त्या विकेटचा देखील तुम्हाला थोडासा मी म्हणेन की सन्मान राखावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खेळाडू विकेटवरती जो डेंजर झोन असतो त्याच्यामध्ये जर खेळाडू पाहिला तर मात्र तिथे पंच वॉर्नआउट देखील करतात. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना,
त्या आपणही आपल्या लोकल क्रिकेटमध्ये किंबहुना इंटर कॉलनी क्रिकेटमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं आपण सुरुवातीलाच अनाऊन्समेंट केली होती की कोणत्याही खेळाडूला टर्ट्स किंवा स्पाइक्स असणारे शूज घालून या विकेटवरती खेळता येणार नाही. नॉर्मल स्पोर्ट्स शूज नक्कीच इथे अलाउड आहेत. यावेळेला सवरा मोठा फटका खेळण्याचा मानस होता. एंड जर आपण पाहिला तर एंड हायवे एंड तिसरं षटक हाताळलं जात आहे. एक प्लॅटफॉर्म सेट केला गेला आहे. 2 षटकांमध्ये 28 धावा 14च्या सरासरीनं आल्यात. आणि याच सरासरीनं जर धावा आल्या तर ज्यांचा आपण उल्लेख केला होता की 40 किंवा 40+ या धावसंख्येपर्यंत मजल मारता येऊ शकते. त्याकरता सौरभला थोडं संयम करणं गरजेचं आहे. आणि हॅपी सिंग ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, याही खेळाडूला स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी देणं गरजेचं आहे. इथे पावलांचा वापर केला, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. पंच आमच्या दिशेनं वळले, अवांतर चेंडूचा इशारा झाला. व जरी तुमच्या बॅटमधून मागील षटकामध्ये मोठे फटके आले असले तरी एंड हा खूप महत्त्वाचा आहे. मगाशी विथ द विंड तुम्हाला संधी होती आणि आता अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी करायची. त्यामुळे राईट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती, आणि तो जर तुमचा हॅपी सिंग नावाचा जर विकल्प तुमच्याकडे असेल तर मात्र त्याला जास्तीत जास्त वापरणं गरजेचं आहे. याही वेळेला स्विंग अँड मिस ती चूक होती आहे. जो प्लॅटफॉर्म सेट केला होता पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावांचा, तो कुठेतरी आता दबाव, कारण 2 चेंडू डॉट आल्यानंतर फलंदाज कितीही मोठा असो, त्याचा फॉर्म कितीही चांगला असो, प्रेशर हा पाहायला मिळतो. आणि तोच प्रेशर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. मोठ्या फटक्याची अपेक्षा आणि विकेट हे नेहमी होतं. लगातार 2 चेंडू डॉट आल्यानंतर आयदर फलंदाज हा आपली विकेट गमावतो किंबहुना एखादा मोठा फटका पाहायला मिळतो. इथे विकेट गमावली आहे आणि फलंदाज सौरभ मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज गमावला गेलाय. 2 षटकांमध्ये 28 धावा आणि 2.3 षटकांमध्ये 3 गडी बाद, 29 धावा. एक मात्र धाव या षटकामध्ये आली, ती अवांतरच्या स्वरूपामध्ये. आणि नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघनायक अर्थातच जगराज सिंग संधू जागो. आणि जागावं लागेल कारण शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. हॅपी सिंग हसबल आहे, निराश आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या संधीची वाट पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, परंतु त्यानंतर मात्र संधी मिळाली नाहीये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता वेगवान आणि तेच तर राजगोलंदाजी पाहायला मिळाली. मग हे होणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं सौरभकडनं. इथे शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पण शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावा जरी धावफलकावरती आल्या असत्या तरी 38-39 हे इक्वेशन पाहायला मिळालं असतं. परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हॅपी सिंगला एक दिलेलं जीवनदान ते किती महागात ठरू शकतं, कारण झेल सुटल्यानंतर त्याच्या पुढील चेंडूवरती त्याच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र दुर्दैवाने या खेळाडूला जास्त संधी मिळाली नव्हती. परंतु आता योग्य वेळेला संधी मिळाली आहे. 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका. यावेळेस फुल टॉस कन्वर्ट केलाय. 6 धावा षटकारामध्ये. हेड्स आउट ऑफ द पार्क. बऱ्याच कालावधी आपली संधीची वाट पाहणारा फलंदाज मात्र अचानक
आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि याही वेळेला समोरच्या दिशेनं, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय जेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय जेल. अंतिम चेंडूवरती मात्र मिळते सफलता, फलंदाज होतोय बाद. हॅपी सिंग मात्र धावा फलकावरती येत आहेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 36 धावा विजयासाठी लक्ष आहे 37 धावांचं. होता आपला 3 षटकांमध्ये कमीत कमी 40+ धावांचा, परंतु 3 ते 4 धावा या टार्गेट पासून दूर राहिले. 36 धावा धाव फलकावरती आल्यात. 37 धावांचं लक्ष आहे. 4 गडी बाद 36, ऑलमोस्ट प्रतिषटक 12च्या सरासरीनं 36 धावा धाव फलकावरती आल्यात. हीच सरासरी कुठेतरी 13 किंवा 14च्या आसपास ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु काही चुका मैदानाच्या आतमध्ये जरूर झाल्या. रणजित कंटे पाटील, जय मल्हार, DG किंग्स 11 या संघाकडून. परंतु धावा कितीही असोत, त्या धावाची पाठलाग करण्याची धमक आमच्यामध्ये आहे हे दर्शवत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ, कारण नावांची यादी जर आपण काढली ना तर प्रत्येक नाव कळंबोली क्रिकेटमधील तमाम क्रीडा रसिकांना चितपरिचित आहे. आणि असे सर्व दिग्गज बॅटर एका संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कळंबोली प्रीमियर लीगचं पर्व आपल्याला आठवतं, जिथे प्रतीक ठाकूर कळंबोली क्रिकेटमध्ये पदार्पण करत होता आणि पदार्पणातच या खेळाडूंना त्या स्पर्धेतील सर्वोच्च पारितोषिक पटकावलं. अर्थातच मॅन ऑफ द सिरीजची पहिली वहिली 2 व्हीलर बाईक त्या खेळाडूनं जिंकली आणि तिथून प्रतीक ठाकूर हे नाव कळंबोली क्रिकेटमध्ये एका मी म्हणेन की वेगळ्या उंचीवरती आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर बरेचसे असे खेळाडू या संघामध्ये आहेत की ज्यांचा नामोल्लेख आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मोठ्या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूची प्रचंड मागणी असते, तो सुरेश मोहिते असेल, त्यानंतर सागर असतील, विलासजी असतील, त्याचबरोबर अजिंक्य खटकाळे असतील, जो पहिला वहिला टेनिस क्रिकेटचा असा खेळाडू की ज्याला एका आंतरराष्ट्रीय कंपनीनं आपल्या ब्रँड ॲम्बॅसिडर देखील बनवला, अर्थातच आपल्या प्रॉडक्टचा ब्रँड ॲम्बॅसिडर देखील बनवला. म्हणजे असे काही मोठमोठी नावं या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ज्या प्रत्येक नावापाठीमागे एक इतिहास आहे. आणि अशा संघासमोर उभारल्या गेलेल्या या 36 धावा जरी आव्हानात्मक वाटत असल्या तरी या धावांचा पाठलाग करणं या संघासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे. त्याकरता तुम्हाला गरज आहे ती प्रचंड संयमाची आणि संयमाबरोबर एका योजनाबद्ध पद्धतीने त्या धावांचा पाठलाग करण्याची. विनंती असेल, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकणारा परेश 11 संघाचा संघनायक, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जिंकणारा संघर्ष A संघाचा संघनायक आपण संपर्क करायचा आहे. दोनही विनर कारण या सामन्यानंतर एक लकी ड्रॉ होईल. तब्बल 3 संघ उरतील. त्या 3 संघांपैकी एक संघ थेट दाखल होईल आजच्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये आणि उर्वरित 2 संघांमध्ये मात्र आपल्याला उपांत्यपूर्व फेरीची लढत अर्थातच क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळेल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, आतुरता होती. प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने आतुरता असते, क्रिकेट हंगामाची आतुरता असते, काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषकाची आणि
तो दिवस मात्र आज उजाडला. दिमागदार पद्धतीने सकाळच्या सत्रात सन्माननीय पाहुण्यांच्या शुभहस्ते मात्र या स्पर्धांचा शुभारंभ झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय राजेशजी टेंबे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि कमालीचं दर्जेदार आयोजन आणि त्याला साथ मिळाली ती अर्थातच कळंबोली क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळालं. अगदी काही मिनिटांच्या अवधीवरती अर्थातच रॉयल कळंबोली हा संघ आपल्याला रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. आणि सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र खूप मोलाचं आणि महत्त्वाचं राहिलंय. नाव बॅक टू क्रिकेट. अविनाश यावेळेला पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आणि त्यावेळेला चर्चेला उदाहरण आलं होतं की साईसारखा गोलंदाज असताना अविनाशकडून गोलंदाजीची सुरुवात करणं, परंतु अविनाशकडे विविधता आहे, कमबॅक करण्याची क्षमता आहे. अगदी असेही गोलंदाज आपण पाहिले की ज्यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये कमालीचं कमबॅक राहिलंय, परंतु हे कमबॅक केलं जाणार का? सागरला रोखणं कठीण आहे. याही वेळेला हलकासा ओव्हर पिच चेंडू, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि चेंडू मात्र सीमा रेखा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक सक्सेस आपल्याला पाहायला मिळाले. जणू एका रणनीतीबद्ध पद्धतीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओळखलंय की हायवे एंडकडनं पहिलं षटक आहे. एकूण 2 षटकं तुम्हाला हायवे एंडकडनं मिळणार आहे. उजव्या हाताचा फलंदाज हा महत्वाचा की फॅक्टर ठरणार आहे. यावेळेला मिडॉनच्या रिझनमध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक प्रशांत जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र सिंगल हे धावफलकावरती अंकित केली जाते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा धावफलकावरती आल्यात. इट्स 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. प्रतीक याच्याबरोबर काहीशी कानमंत्रणा करताना चौथा चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला प्रतीक. यावेळेला मात्र बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, प्रेशर बनवण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट थर्डमॅनला सिंगल मात्र धावफलकावरती मिळते. पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहणार आहोत, कारण शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू होता. येस, लेग बायचा इशारा याला. अजूनही जर आपण पाहिलं तर मिड विकेट आणि लॉंग ऑफ हे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत, त्यामुळे स्क्वेअर लेगचं क्षेत्र पूर्णतः खुलं केलंय. यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकांमध्ये मिसकम्युनिकेशन. चिंटे आणि जागो या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मात्र मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळतंय. झेल कोणता क्षेत्ररक्षक घेणार
आणि त्या खेळाडूंना इट्स माय कॅच हा कॉल देणं अपेक्षित होतं. पहिल्या 2 चेंडूवरती आलेले 2 उत्तुंग षटकार कुठेतरी दबावामध्ये आणतायत अविनाशला. परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारचा कमबॅक राहणार आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट देखील कमालीची राहिली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या आहेत बिनबाद 16 धावा. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामन्यामध्ये अजूनही दोनही संघ कायम आहेत 50-50 असं हे इक्वेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच रणजित कट्टे पाटील, जय मल्हार, डीजी, किंग्स 11 संघाला सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर विकेट मच निडेड. आणि जर का इथून याही षटकामध्ये 10+ किंवा 12+ धावा धावफलकावरती आल्या तर मात्र ड्रायव्हिंग सीटवरती आदित्य प्रिया संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका आणि टीव्ही स्क्रीनच्या समोरून तर मात्र अजिबात हलू नका. आणि जे प्रेक्षक प्रत्यक्ष या मैदानावरती आलेत ते प्रेक्षक देखील हा सामना एन्जॉय करतायत. आमचे मान्यवर देखील मुख्य मंचावरतून या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटतायत. पहिली वहिली स्पर्धा आहे. यानंतर मात्र हृदयाचे ठोके आणखीनच वाढताना पाहायला मिळतील उदयजी पवार यांचे. कारण एक स्टेटमेंट मी मगाशी केलं होतं की जितके लकी ड्रॉ झाले सर्वाधिक लकी ड्रॉ जिंकणारा संघ परेश 11 आहे. आणि असं जर का झालं तर परेश 11 सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि मग बक्षिसांची खैरात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. विराज यांची कामगिरी कमालीची राहिली आहे. त्यानंतर गोविंद गोरे असतील, चंद्रकांत गावडे असतील, किसन असतील. नितेशनं मात्र प्रभावित करणारा खेळ मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावताना केला आहे. खूप चांगली संघ बांधणी केली आहे. युवा खेळाडू त्याचबरोबर अनुभवी खेळाडू. आणि याही सामन्यामध्ये जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. नाव इट्स प्रतीक ठाकूर शो. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला आक्रमकता पाहायला मिळाली. सलामीचा फलंदाज अर्थातच सागर दरेकर कडून 2 बॅक टू बॅक सिक्सेस आले. आणि आता चॅलेंजिंग असणार आहे कारण गोलंदाजीसाठी सुहास करे आणि त्याला फेस करेल स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रतीक ठाकूर. 12 चेंडू 21 हे विजयाचं समीकरण. इथे मात्र मोठा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी वेलकम टू द क्रीज सांगणारा हा षटकार. फलकावरती आल्या होत्या 16. आणि अशा वेळेला जो दबाव आहे तो गोलंदाजांवरती पाहायला मिळाला. आणि हे जे प्रेशर आहे ते प्रेशर रिलीज करण्याच्या प्रयत्नात पहिला चेंडू हलकासा ओव्हरपिच पाहायला मिळाला ज्यावरती षटकार आला. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिले. सिंगल. 23 ही धावसंख्या धावफलकावरती. पण मधल्या काळामध्ये अर्थातच नेट सेशनमध्ये हे दोनही खेळाडू एकत्र एकमेकांच्या समोर बऱ्याच वेळेला सराव करताना पाहायला मिळतात. यावेळेला कव्हरच्या रिझर्व्ह मधून कमालीचं टायमिंग आहे. कलात्मकता, नजाकत, ताकद सर्व काही या फटक्यामध्ये. आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणला. येणारे 9 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे. आता मात्र जो दबाव आहे तो दबाव अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मनगडाच्या साह्याने चेंडू वळवलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थेट फेकी होते. परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. पण लक्ष कितीही मोठं असो, कितीही कठीण असो, कितीही आव्हानात्मक असो, जर योजनाबद्ध पद्धतीनं त्याचा पाठलाग केला गेला तर मात्र विजयाचा मार्ग हा सुखकर असू शकतो. आणि हेच दर्शवत असताना 29 धावफलकावरती आल्या. खरं तर 3 षटकांमध्ये 36 धावा ही आव्हानात्मक धावसंख्या होती. ऑलमोस्ट तुम्हाला 12+ रन्स पर ओव्हर्स हव्या होत्या. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. विकेट आली आहे, परंतु थोडासा उशीर झालाय की काय. होती ती कामगिरी मात्र चूक बजावत असताना सागर या ठिकाणी बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 अजिंक्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि इथून मात्र कमबॅक केला जाणार का. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. 7 बॉल 8 रन्स रिक्वायर्स टू विन. हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाणार. यावेळेला ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. प्रतीकनं नकार दिलाय. ओळखलंय की इथे विकेट गमावणं म्हणजे संघ अडचणीमध्ये येणार. डॉट बॉल. आणि इक्वेशन आता मात्र उरतंय ते येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. संघर्ष संघाविरुद्ध ही कामगिरी गतवर्षीच्या हंगामामध्ये याच स्वर्गीय रणजित कटे पाटील जे मला डीजी किंग्स 11 संघानं याच मैदानावरती केली होती, जिथे 6 चेंडू 6 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे 6 चेंडू 8 धावा डिफेंड करणं आणि तेही आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघासमोर हे थोडंसं आव्हानात्मक असणार आहे. आणि खास करून प्रतीक ठाकूर आणि अजिंक्य सारखी जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना या धावा डिफेंड करणं हे थोडंसं आव्हानात्मक असेल. इक्वेशन पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि अजूनही 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. टीम मीटिंग, टीम हडल मैदानाच्या आतमध्ये. योग्य निर्णय, योग्य वेळेला योग्य निर्णय हा तुमच्या विजयामध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरतो. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सामन्याला होतीये सुरुवात. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 8 धावांची गरज. पण 2 विकल्प होते.
एक अर्थातच संदीप उर्फ चिंट्या आणि दुसरा साई, अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर जो खेळाडू आपण पाहतोय. परंतु यापैकी एका छोट्याशा चर्चेनंतर निवड झाली ती चिंट्या याची. ह्यावेळेला फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र डॉट बॉल. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील. खरं तर प्रत्येक संघाला आणि प्रत्येक खेळाडूला तो निर्णय बंधनकारक असेल. शफल वाईट किंवा रीच वाईट हा एक आंतरराष्ट्रीय नियमामध्ये केला गेलेला जो बदल आहे की एखादा फलंदाज जर आउटसाइड द ऑफ स्टंप शफल करत असेल तर उजव्या यष्टी बाहेरचा जो वाईटची रेंज आहे ही तितक्याच प्रमाणामध्ये वाढवली जाते, ज्याला रीच वाईट रूल असं म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. तर पहिला चेंडू आलाय डॉट. थोडंसं प्रेशर बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा चिंट्या, ज्या विश्वासाने चेंडू हातामध्ये घेतलाय तो विश्वास या ठिकाणी दर्शवणार का. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल. इक्वेशन होतं 6 चेंडू 8 धावांचं. आता मात्र इक्वेशन बदलतंय. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. चार चेंडू 7 धावा. अजिंक्य ऑन अ स्ट्राईक. चिंट्यानं आत्मविश्वासानं हा चेंडू घेतला गेला आणि साईनं देखील या गोष्टीला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. खरं तर साईचा आपण विचार केला एक व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू आहे. व्यावसायिकचं क्रिकेट अलीकडच्या हंगामामध्ये बऱ्याच वेळेला आपण त्याला अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये पाहिलं. प्रचंड मागणी या खेळाडूला नेहमीच राहिली आहे. परंतु आज कळबोली क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत. खरं तर ही सुरुवात आहे क्रिकेट हंगामाची आणि त्यामुळे जो विश्वास या ठिकाणी दर्शवला गेला टीम मीटिंगमध्ये, एक जी छोटीशी टीम मीटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली, त्या टीम मीटिंगमध्ये जो विश्वास दर्शवला गेला चिंट्या या गोलंदाजावरती, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. खरं तर कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गली कव्हर आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईन आहे 30 यार्ड सर्कलला. यावेळेला मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. इक्वेशन आता पहा, जबरदस्त कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये आणि हा कॉन्फिडन्स चिंट्याकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच या खेळाडूला मास्टर माइंड बॉलर, एक बॉलिंग ऑलराऊंडर आहे आणि कमालीची गोलंदाजी. साईसारखा विकल्प असताना संदीप अर्थातच चिंट्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि कमालीची गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव. अजूनही येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. अजिंक्य थोडासा प्रेशरमध्ये जरूर असेल, परंतु या खेळाडूचा स्वाभाविक खेळ संघासाठी महत्त्वाचा असेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का. डेंजर एंडकडे आहे अजिंक्य आणि इथे मात्र थोडीशी खराब फेकी आणि त्याचा फायदा सिंगलला केलाय. डबलमध्ये कन्वर्ट. धावा येत आहेत 2 आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावा धाव फलकावरती. 32 धावा. हॅलो. तर अजूनही येणारे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आणि सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला आपण विजयी घोषित करूया. काही महत्वाच्या सूचना गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या डीप मधील क्षेत्ररक्षकांना देत असताना, कारण इथे जर का चेंडूची फेकी व्यवस्थित असती, आय थिंक सौरभ त्या ठिकाणी होते, बरंचसं अंतर सौरभनं कव्हर केलं होतं. ऑन साईडला मिड ऑन रिझनमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना अजिंक्यचं टायमिंग मात्र फारसं परफेक्ट आपल्याला पाहायला मिळालं नाही. मात्र 2 धावा देऊन गेलं, ही जमेची बाजू ठरली. यावेळेला मोठा फटका, हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. बाहुबलीच्या बॅट मधून येतोय बिग हिट षटकार. पण 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना
या खेळाडूच्या बॅट मधून षटकार आला आणि का या खेळाडूला बाहुबली संबोधलं जातं हे मात्र दाखवलंय. अजिंक्यच्या बॅट मधून येतोय विजयी षटकार. तर चला विनंती असेल परेश 11 संघर्ष ए आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली तीनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच यायचं. लकी ड्रॉ या ठिकाणी केला जाईल.